विधानसभा निवडणुकीपूर्वीच खेड आळंदीच्या आखाड्यात डाव प्रतिडाव। महाआघाडी बरोबरच महायुतीच्या शिंदे गटानेही आमदार दिलीप मोहितेंविरोधात दंड थोपटले। शरद पवार गटाला उमेदवारी मिळू नये म्हणून उद्धव ठाकरे गटाच्या हालचाली, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला उमेदवारी मिळणार नसल्याचा शिंदे गटाच्या इच्छुकांचा दावा। अवघ्या सव्वा तासात चोरट्याने दरवाजाचा कडी कोंडा तोडून 8 लाखांचे दागिने लांबविले। कुरुळी गावात भर दिवसा दुपारी 11:30 ते 1:15च्या सुमारास घडला प्रकार। बेडरूम मधील लाकडी कपाटातून 26 तोळे सोनं लंपास। महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। टाकळकरवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांची स्वयंरोजगारातून अंधशाळा आणि सैनिक निधीसाठी मदत। जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या 7वीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांची केली विक्री। राखी विक्रीतून मिळवलेले पैसे पाबळ येथील मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुपूर्द। गोवंश संवर्धन, गोशाळा अनुदान, गायरान जमिनीवर गोचारा आणि गोशाळा वापर आदी मागण्यांसाठी गोभक्त मिलिंद एकबोटे यांनी केलेलं उपोषण मागे। आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे। उपोषण सोडल्यावर गोभक्त एकबोटे यांनी माऊली मंदिरात जाऊन श्रींच्या संजीवन समाधीचं घेतलं दर्शन। मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मुस्लिम बांधवांकडून विधायक उपक्रमांवर भर। राजगुरुनगर शहरातून काढली मिरवणूक। रक्तदान शिबिर आणि गरजूंना शालेय साहित्याचं वाटप। गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद एकत्र। हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी जपला सलोखा। खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम विद्यालयात पालकांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिर। बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आणि महिला संरक्षण कायदा याविषयी मार्गदर्शन। खेड तालुका विधी सेवा समितीचा पुढाकार। जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश AS सय्यद यांच्याकडून कायदेविषयक धडे। महंत रामगिरी महाराज यांची हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव स्मृतिशिल्पाला भेट। हुतात्म्यांच्या स्मृतिशिल्पास पुष्पहार अर्पण करून केलं अभिवादन। क्रांतीवीर राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या क्रांतिकार्याला केला सॅल्यूट।